इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. बनावट नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांवर कारवाई. 10 लाखांचा आयशर टेम्पो जप्त. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट नंबर प्लेटचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांवर धडक कारवाई करत सुमारे 10,10,000 रुपये किमतीचा आयशर टेम्पो बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम BNS 318(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अमोल काशीनाथ तोडकर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज आहेत. दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भारतनगर 100 फुटी रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दिनांक 25 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांची नावे आयुब शमशुद्दीन गोलंदाज आणि फिरोज आयुब गोलंदाज, दोघेही राहणार भारतनगर 100 फुटी रोड, मरगुबाई मंदिराजवळ मिरज अशी आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विशेष मोहीम राबवून मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर हे गस्त घालत असताना भारतनगर परिसरात संशयास्पद आयशर टेम्पो आढळून आला. वाहनावरील नंबर प्लेटमध्ये खाडाखोड झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले. चालक फिरोज गोलंदाज याच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी ई-चलन प्रणालीद्वारे वाहनाची पडताळणी केली असता इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांकामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. सखोल चौकशीत संबंधित वाहनाचे विमा, PUC, फिटनेस प्रमाणपत्र व रोड टॅक्सची मुदत संपल्यामुळे शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या आयशर वाहनाचा MH10 EJ 7866 क्रमांक वापरून बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याची बाब उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी वाहनाचा मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान 10,10,000 रुपये किमतीचा आयशर टेम्पो आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल क्षीरसागर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, राहुल क्षीरसागर, सर्जेराव पवार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, सुनील माने, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर यांनी सहभाग घेतला. सांगली जिल्हा पोलीस दलाचे आवाहन: बनावट कागदपत्रे, बनावट नंबर प्लेट किंवा अन्य क्लुप्त्या वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने केले आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.